सांगलीतील वॉर्ड क्रमांक 9 मधील जय हिंद कॉलनी रेल्वे गेट नंबर 130 जवळील नगरसेवक संतोष पाटील यांच्या पाठपुराव्याने आरसीसी गटार कामाचे उद्घाटन नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढून संपन्न झाले। गटार झालेले नागरिकांनी आभार व्यक्त करत नगरसेवकांचा सत्कार केला आहे। सांगली वॉर्ड क्रमांक 9 मधील जय हिंद कॉलनी रेल्वे गेट नंबर 130 येथे रेल्वे डबल ट्रॅकचे काम चालू होते। रेल्वे डबल ट्रॅक करताना जय हिंद कॉलनी परिसरातील जे सांडपाणी रेल्वे क्रॉस करून पलीकडे जाणारी पाईपलाईन होती ती रेल्वे कॉन्ट्रॅक्टरकडून काढण्यात आली होती। त्याचा परिणाम स्वामी समर्थ मंदिर आणि आबा सूर्यवंशी घराजवळ 2021 पासून सांडपाणी साचून राहायला लागले। अनेक नागरिकांकडून याविषयी तक्रारी करण्यात येत होत्या। सोशल मीडियावर ही पोस्ट टाकण्यात येत होत्या, परंतु रेल्वे प्रशासनासमोर सर्वच हतबल होते। महापालिका प्रशासनाकडून रोज सांडपाणी सक्शन व्हॅनकडून पाणी उपसून तात्पुरता दिलासा देण्याचे काम सुरू होते। स्वामी समर्थ मंदिरासमोर रस्त्याची एनओसी सुद्धा माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी आणली होती। त्याचप्रमाणे क्रॉस ड्रेनसाठी सुद्धा एनओसी आणण्याचे प्रयत्न सुरू होते। कधी कोल्हापूर ऑफिस, कधी पुणे ऑफिस, तर कधी सांगली मिरज असे 2 वर्ष पाठपुरावा केला। महानगरपालिकेकडून रेल्वे डिपार्टमेंटना 4,27,000 रुपये परवानगीसाठी फी भरली आणि अखेर येथे वर्षानुवर्षे साठणारे सांडपाणी निचरा करण्यासाठी मान्यता मिळाली। यासाठी महानगरपालिकेकडून 30 लाख रुपयाचे काम मंजूर करून घेतले, जे रेल्वेच्या हद्दीमध्ये सुरू आहे। यासाठी नगरसेवक संतोष पाटील आणि माजी नगरसेविका रोहिणी पाटील, नगरसेवक मनगू आबा सरगर, माननीय आयुक्त, शहर अभियंता, शाखा अभियंता, कुंभार, रेल्वेचे अधिकारी शंभू चौधरी तसेच सचिन लाड, प्रदीप साळवी आणि अनेकांचे सहकार्य लाभले, असे यावेळी माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी सांगितले आहे। परिसरामधील मला आठवते आम्ही 2016 सालीच मी आणि रोहिणी वहिनी ज्यावेळी या प्रभागाचं प्रतिनिधित्व फक्त करत होतो, त्याचवेळी ड्रेनेज आणि रस्ते इथले आम्ही बऱ्यापैकी सगळे संपवले। त्यानंतर 4चा वॉर्ड झाला, आबा सरगर, भारद्वाले बाबे, रोहिणी वहिनी आणि मी निवडून आलो। पण त्यानंतर जय हिंद कॉलनी परिसरामध्ये विशेष कुठलं काम शिल्लक राहिलेलं नव्हतं। ओपन स्पेस डेव्हलपमेंट, सामाजिक सभागृह बांधून तो चालवण्यासाठी लोकांना तिथं म्हणजे सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या। भंगीबोळ होते ते पेइंग ब्लॉकने केले, ड्रेनेज संपवलं, रस्ते संपवले। मात्र वारंवार या रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न जो आहे पाण्याचा हा सतावत होता। आणि ज्यावेळी रेल्वेनं डबल ट्रॅकचं काम चालू केलं त्यावेळी रेल्वेनं ती पाईपलाईन काढून टाकली, जी पाईपलाईन आपण महापालिकेच्या वतीनं परवानगी घेऊन आपल्या जय हिंद कॉलनीतलं पाणी पलीकडे विद्यावरच्या कॉलनीमधील गटरीमध्ये सोडलेलं होतं। आणि ज्यावेळी रेल्वेनं डबल ट्रॅक करताना पाईप काढली त्यानंतर मात्र आपल्या इथं मोठा प्रश्न निर्माण झाला। स्वामी समर्थ मंदिर आणि विशेष करून आबा सूर्यवंशीचं घर, त्या दोन्ही साईडला पाण्याचं प्रचंड प्रमाण येऊन साचायला लागलं आणि ते क्रॉसिंग होत नव्हतं। त्यामुळे घाण पाणी याचा कायम त्रास, लोक ज्यावेळी भक्त इथं स्वामी समर्थ मंदिरात येतात त्यावेळी त्यांचे फोन हे सारख्या तक्रारी चालू होत्या। त्यावेळी आम्ही पाठपुरावा केला आणि येथील रस्त्याची एनओसी पहिला मिळवली, रस्त्याची रेल्वेची एनओसी मिळवली। तोपर्यंत ड्रेनेजचा प्रश्न निर्माण झाला, मग ड्रेनेजची एनओसी मिळवायचा प्रयत्न केला। ती एनओसी मिळाल्यानंतर हे ड्रेनेज मारुती मंदिरकडे क्रॉस करून रेल्वे गेट क्रॉस करायचं किंवा विद्यावर कॉलनीमध्ये क्रॉस करायचं, असे 2-3 प्लॅन रेल्वे डिपार्टमेंटकडून आले। आणि शेवटी रेल्वेने 11 मीटरच्या प्रेमायसेसमध्ये, रेल्वेपासूनच्या 30 मीटरच्या प्रेमायसेसमध्ये कुठेही क्रॉसिंग करू नये, कारण आमच्या रेल्वे ब्रिजला धोका पोचू शकतो असं सांगितलं आणि त्यांनी नवीन पर्याय शोधायला सांगितलं। त्यानंतर आम्ही पुण्याच्या ऑफिसला गेलो, तिथं मीटिंग केली। कोल्हापूरला अधिकारी आले, त्यांना भेटायला गेलो, मिरजेला भेटायला गेलो। वारंवार लोकांचे प्रश्न यायचे, पाणी साचले, अस्वच्छता होते। महापालिकेकडून फक्त ते सक्षम करायचो आम्ही आणि धुवून नाल्यामध्ये सोडायचो। मात्र हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा होता म्हणून आयुक्तांना आणून दाखवलं आणि आम्ही साधारणतः 30 लाख रुपयाचं काम मंजूर करून घेतलं। रेल्वेला विनंती केली, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी विजयनगरच्या रेल्वे स्टेशनच्या अलीकडे विश्रामक रेल्वे स्टेशन जे आहे त्या विजयनगर साईडला तिथे एक संप हाऊस करून दिला आणि त्या संप हाऊसपर्यंत तुम्ही पाणी आणून सोडा असं आम्हाला सांगितलं। त्यानंतर रेल्वेच्या मदतीनं महापालिकेनं 4,27,000 रुपये एनओसीची फी भरली आणि रेल्वेच्या हद्दीमध्ये आम्ही हे काम चालू केलं। हे काम सुरू झालं, 50% काम पूर्ण झाले। आता उरलेल्या 50%मध्ये स्वामी समर्थ मंदिराच्या तिथला क्रॉस ड्रेन झाला की हे पाणी सगळं निघून जाईल। कॉन्ट्रॅक्टरनं अत्यंत जलद गतीनं काम केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि तुम्ही सर्वांनी इतके दिवस त्रास सहन केला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, दिलगिरी व्यक्त करतो की रेल्वेच्या प्रिमायसेसमध्ये असल्यामुळे हे काम सुरू करायला मला वेळ लागला, पण ते आज काम सुरू झाले। लवकरात लवकर म्हणजे या आठवड्यामध्ये हा परिसर दुर्गंधीमुक्त होईल, हे पाणी सगळं निघून जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांनी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार मानतो। धन्यवाद।